संगमनेर तालुक्यातील बोटा जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आंबेखालसा गणातील उमेदवार जयश्री कान्होरे यांनी मतदारांना 16 तारखेला शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतदान करण्याचं आवाहन केलंय। निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे। शिवसेनेकडून अंबिगनातून जयश्री नंदू कान्होरे ह्या उमेदवारी लढवत आहेत। आज ते आपल्याबरोबर आहेत। आपण त्याला विचारू की ही निवडणूक त्या कोणत्या मुद्द्यावर लढवत आहेत। प्रथमतः मी ही निवडणूक लढवण्यामागचं मूळ कारण म्हणजे आमचे सासरे कैलासवासी भाऊसाहेब एकनाथ कान्होरे हे पहिल्यापासून कट्टर शिवसैनिक आणि त्यांची मुळात पहिल्यापासून इच्छा होती की आमच्या घरातून कुणीतरी निवडणूक लढवावी किंवा शिवसेनेचं प्रतिनिधित्व करावं। म्हणून जनाभाऊंनी प्रथमतः मला विनंती केल्यानंतर आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिलेला आहे। आणि ज्या ललिताताईंबरोबर मी जेव्हा हा प्रचार दौरा करत होते त्यावेळेस मला असं आढळून आलं की जनाभाऊंचा जो लोकांबद्दल जिव्हाळा आहे किंवा जी आत्मीयता आहे ती जपण्यासाठी आणि आमचे भरपूर नातेसंबंध या पठार भागामध्ये पहिल्यापासून विकसित आहेत। त्या नातेसंबंधांच्या जोरावर आणि जनाभाऊंच्या पाठबळावर आणि ह्या मतदार बंधू भगिनींच्या शुभ आशीर्वादांच्या जोरावर मी ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहे। 16 तारखेला मतदान होत आहे। आपण मतदार राजाला काय आवाहन कराल? मतदार राजाला मी असेच आवाहन करेल की ज्या पद्धतीने जनाभाऊंनी विकासाचा डोंगर ह्या पठार भागामध्ये उभा केलेला आहे त्याच प्रमाणे आम्ही सुद्धा जनाभाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत तुमच्या साथीने तुमच्या विकास कामामध्ये पूर्णपणे सहभागी राहू। तुम्ही जेव्हा आम्हाला हाक माराल तेव्हा आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर राहू आणि तुम्ही आम्हाला यासाठी आमच्या ह्या शिवसेना पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे अशी मी तुम्हाला आवाहन करते। ही लढाई ही फक्त आपल्या अस्तित्वासाठी नसून ही धनशक्ती आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आहे। त्यामुळे मतदार राजांनी पूर्णपणे आपला स्वाभिमान जागृत ठेवून कोणत्याही आमिषाला किंवा भूलथापांना बळी न पडता बोटागणामध्ये आपले उमेदवार आहेत शिवसेना पक्षातर्फे शांताराम नाथा गाडेकर यांची निशाणी धनुष्यबाण आणि आंबेखालसा गणामध्ये मी स्वतः जयश्री नंदू कान्होरे माझी निशाणी आहे धनुष्यबाण आणि बोटागणामध्ये आपले उमेदवार आहेत अशोक प्रभाकर वाघ यांची निशाणी आहे धनुष्यबाण। आम्हा तिन्ही उमेदवारांना तुम्ही जनाभाऊंचे हात बळकट करण्यासाठी भरघोस मतदान करा आणि भरघोस मतांनी विजयी करा असे मी तुम्हाला विनंती करते। 16 तारखेला मतदान होणार आहे। 23 तारखेला मतमोजणी होणार आहे। 23 तारखेनंतर स्पष्ट होणार आहे का शिवसेना या गटावर जनार्दन आहेर यांच्या आधिपत्याखाली या गटावर आपलं वर्चस्व कायम ठेवणार आहे का? नितीन शेळके, S9 संगमनेर।